आज प्रतापराव आलेत. बेलवलकर काकांच्या म्हणण्याप्रमाणे पत्र मिळाल्यावर प्रतापराव आले नसते. आल्यावर त्यांनी आपली बाजू मांडली. ती इतकी स्पष्ट होती की मी गोंधळून गेले. प्रतापरावांची हेमाबद्दलची काळजी थोडी शंका निर्माण करते. शुभाची मनस्थिती पण ती अजून राजला विसरली नाही. प्रतापरावांशी बोलताना तिनं असं रडून निघून जायला नको होतं. प्रतापरावांनी हेमाच्या आईला पत्र लिहायला भाग पाडलं. उत्तराची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. ये नीला, मी तुझीच वाट पाहत होते. बस न माझ्याजवळ अशी. नीला, मला तुला काही सांगायचंय ग. गेले कित्येक दिवस मी आतल्यात गुदमरतेय ग. मला तुला सांगितल्याशिवाय चैन नाही पडायचं. म्हणजे माझ्यापासून सुद्धा तू काही लपवून ठेवलं होतंस तर? लपून नाही ग, पण ते इतके चांगले वागतात माझ्याशी. आणि मी ते 2 शब्द बोलायला आले माझ्याशी आणि मी मूर्खासारखी रडायला लागले ग. अशा माणसाशी प्रतारणा करणं म्हणजे. तुला म्हणायचंय काय? ज्याच्याबरोबर मला माझं सगळं आयुष्य घालवायचं आहे त्याला माझ्या पूर्व आयुष्याबद्दल कळलंच पाहिजे. पण शुभा, तुझ्या पूर्वायुष्यात असं काय घडलंय की जे त्यांना कळायला हवंय? जसं काही तुला काही माहितीच नाही. पण तो विषय काढून तू वादळ कशाला उठवतेस? राजबद्दलची माझी भावना मी त्यांना मोकळेपणानं सांगितली की माझ्या मनावरचं दडपण कमी होईल. पण तू स्वतःहून स्वतःला हा कलंक का लावून घेतेस? नीला, हा कलंक नाहीये. अगं, माझ्याविषयी तुला इतकं वाटतं ना, म्हणून तुला उगाचच भीती वाटते. तुझं इतकं प्रेम आहे माझ्यावर आणि तू सारखी मला जपत असतेस. मी ह्या गोष्टीवर खूप विचार केलाय आणि त्यांना काय सांगायचं हेही ठरवलंय. कुठे निघालीस नीला? मला काही पत्र लिहायची आहेत. हे बघ शुभा, स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस. पुरुष सुद्धा काही कमी मत्सरी नसतात. शुभा, तू नीट विचार केलायस ना? मला वाटतं तू पुन्हा एकदा नीट विचार करावास. प्रतापराव आले वाटतं. थँक्यू. मी बसू शकतो ना इथे? हो, बसा. मला आपल्याशी काही बोलायचंय. नीला असली तर माझी काही हरकत नाही. मी जे काही सांगणार आहे त्याच्यावर मी खूप विचार केलाय.
ठीक आहे, मी ऐकतोय. नीलाबरोबर पाठवलेला आपला निरोप मला मिळाला. आपल्या मोठेपणाबद्दल. पण मला कळत नाही, ही औपचारिकता कशा करता? आपली एंगेजमेंट होऊन एवढी वर्ष झाली आणि आज तुम्हाला काही बोलायचंय म्हणता. ठीक आहे, प्रत्येक माणसाला स्वतःच असं स्वातंत्र्य आहे, असायलाच हवं. जे तुमच्या मनात असेल ते बोला, स्पष्टपणे बोला, मी ऐकतोय. माझ्या वडिलांनी दिलेलं वचन मी कधीही मोडणार नाही. त्यांनी नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय. पण आता आपलं लग्न होणार आहे आणि लग्न होण्यापूर्वी एकमेकांशी पूर्ण ओळख असणं. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही शंका आहे का? म्हणजे माझ्या बोलण्यात, माझ्या वागण्यात? नाही, बिलकुल नाही. मला वाटतं मी तुम्हाला केव्हाच सांगितलं की आपली एंगेजमेंट मोडायचं नाही, पण लग्न झाल्यानंतर सर्वार्थाने मला आपली पत्नी म्हणून जगायचंय. पण ते आता शक्य नाही. शक्य नाही. तुम्ही माझ्याबद्दल काही ऐकलंत का, किंवा तुमच्या कानावर कुणी काही घातलंय का? नाही, बिलकुल नाही. मी काही समजलो नाही. मी राहिलेली नाहीये. माझ्यात जो बदल झालाय, कदाचित त्याच्यामुळेच तुम्ही या लग्नाला नकार द्याल. आतापर्यंत फक्त नीलालाच माहिती होतं. आता तुम्हालाही सांगते. मी माझं मन आधीच एका माणसाला दिलं होतं. त्या माणसाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि आता आम्ही आयुष्यात कधी भेटणारही नाही. हेच जर ऐकून तुम्हाला लग्न मोडायचं असेल तर मी तुम्हाला कधीही दोष देणार नाही. उलट याचंच प्रायश्चित्त म्हणून मी जन्मभर अशीच राहीन. शुभा, मला काय बोलावं काही सुचत नाहीये, पण इतकं निरागस मन मी आयुष्यात कधीही पाहिलं नाहीये. शुभा, मी तुझ्या या निष्पाप भावनेला कधीही धक्का लावणार नाही, कधीही धक्का लावणार नाही. का नाही जमणार? शुभा प्लीज, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी प्रामाणिक असेल, माझा विश्वास प्रामाणिक असेल, माझं मन स्वच्छ असेल तर का जमणार नाही? तू पुन्हा माझ्यावर प्रेम करायला लागशील. हं? माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. शुभा, एक लक्षात ठेवायचं, यापुढे आपण भेटलो तर या विषयावर कधीही बोलायचं नाही. मी निघू?
काय करावं? परिस्थिती हातावर जायच्या आत लग्न करायला हवं. छे, वेळ अपुरा आहे आणि सगळी तयारी करायची आहे. घरी जाऊन यावं का? तेच बरं होईल. सगळं उरकून लग्नाची तारीखच नक्की करावी. काका, तुम्ही या बसा ना. होय परी, मीच. काय रियाज चाललाय? हो काका, तुमचा चेहरा असा का दिसतोय? पोरी, एकदा तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं की मी सुटतो. तुम्हाला काय झालंय काय काका? कोणी काय बोललं का तुम्हाला? छे ग, मला कोण काय बोलणार? पण हल्ली जरा मन गोंधळल्यासारखं झालं, काही सुचेनासं झालं. पण काय झालंय सांगाल का तुम्ही? त्या हेमाच्या आईला नुलाणी पत्र लिहिलं होतं ना, हो. त्याचं उत्तर काय म्हणते ती? तूच बघ. तुम्ही पाठवलेलं पत्र मिळालं. गरिबाची आठवण केली त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं देत आहे. माझी मुलगी माझ्या संमतीनेच हॉस्पिटलमध्ये आहे. ह्या कामी रावसाहेब प्रतापराजे यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. यापेक्षा आणि काय लिहू? आता बोल, काय समजायचा याचा अर्थ? आणि तू तुझ्या वडिलांना दिलेलं वचन, त्याचं काय? हो, मी त्यांना वचन दिलंय की त्यांनी निवडलेल्या माणसाशीच मी लग्न करीन. पण मला ह्या प्रतापरावांचं लक्षण काही बरोबर दिसत नाही. काल ते त्या गवळीनीच्या घरी सुद्धा जाऊन आले. अहो काका, ते हेमाला भेटायला गेले असतील. अगं, पण त्यांचं आता तुझ्याशी लग्न ठरलंय, त्यांना हे शोभतं का? काका, तुम्ही उगाचच संशय घेताय. आपल्या होणाऱ्या नवऱ्याविषयी असा संशय घेतलेला कुठल्याही स्त्रीला आवडेल का काका? माफ कर शुभा, पण काही विपरीत घडू नये याचीच काळजी वाटते. शिवाय तुझ्या वडिलांची एवढी गडगंज संपत्ती तू वयात आल्यानंतर तुझ्याच नावावर होणार आहे. शिवाय तुझं लग्न झाल्यानंतर तुझा नवराही त्या संपत्तीचा मालक बनेल. त्या पैशावर जर डोळा ठेवून कोणी... काका, त्या संपत्तीचं काय व्हायचंय ते होऊ दे, पण माझी एक विनंती आहे, ती ऐकाल? बोल पुरी. काका, तुम्ही त्यांना सांगाल माझा पैशावर अजिबात लोभ नाहीये. हवं तर मी सगळी संपत्ती त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, पण माझ्या नीलाताईला माझ्यापासून दूर करू नका. म्हणजे त्यांना एवढंच सांगा की आपण जिथे कुठे राहू ना, तिथे नीलाताई माझ्या बरोबर असू दे. आणखी मला काही नको. सांगून बघतो, पण त्यांनी माझं ऐकायला पाहिजे. तुम्ही सांगितलं ना तर ते नक्की ऐकतील. बर, बघतो. खरं म्हणशील तर मी तुझाच निरोप न्यायचा बघतो. म्हणजे तुम्ही एवढ्यात निघाला? हो, मला 2 दिवसात गेलंच पाहिजे. काका, पण काही काळजी करू नको पुरी, सगळं ठीक होईल. निघतो मी. काकासाहेब, आपली प्रकृती कशी काय आहे? एकदम नाजूक. मी कसा जगतोय ते परमेश्वरालाच माहित. त्यातून आमच्या पुतणीचं लग्न. मला त्या बाबतीतच तुमच्याशी काही बोलायचं होतं. बोला. प्रतापराव पटवर्धन आपल्या शुभाचे होणारे पती उद्याच येणार आहेत म्हणे.
येऊ देत. आणि उद्याच ते आपल्या लग्नाची तारीख पण नक्की करणार आहेत. बर मग? काकासाहेब, मला एकूण प्रकार काही बरोबर दिसत नाही. तुम्ही त्या माणसाचं पत्र वाचायला पाहिजे होतं. हो, शुभाची इस्टेट किती, तिच्या नावावर कधी होणार आहे, एकूण कॅश किती आहे, तिच्या आईचे दागिने, त्याच्यावर कोणाचा हक्क, तिच्या काकाची इस्टेट कुणाच्या नावावर होणार आहे, त्याचा वारसदार कोण राहणार आहे. एवढे प्रश्न? काकासाहेब, तुमचं एवढं कशा लक्षात येत नाही? काय? त्या माणसाचा डोळा फक्त शुभाच्या इस्टेटीवर आहे. तुम्ही म्हणजे बेलवलकर असे आहात? अहो, ही सगळी इस्टेट शुभाच्या नावावर आहे. ती निपुत्रिक गेली तरच ती इस्टेट तिच्या नवऱ्याच्या हाती येईल. आता मला सांगा, शुभा आपल्या नवऱ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान. तिच्या नवऱ्याच्या आधी ती जाईल का? तरी पण मला आपलं असं वाटतं की सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. हो, समजा त्या माणसाने चेकवरती बळजबरीने सही करून घेतली आणि सगळी कॅश नाहीशी केली, तर मग आपल्या शुभाचं कसं होईल? नसत्या शंका कुशंका काढू नका बेलवलकर. अहो, तो माणूस चांगला शिकलाय, सवरलेला आहे, सज्जन आहे. शुभाला आवडतो, आम्हालाही आवडतो. हे बघा, मी माझं कर्तव्य केलेलं आहे. याच्या पुढे तुमची इच्छा. मी चलतो. जग शून्य भासते, जाऊ नको ना मैफलीतून माझ्या. काका, बेलवलकर काका. अरे तुम्ही? योगराज, मी चित्रकार. हो, हे काय दाढीबिडी किती वाढवली, डोळे किती खोल गेले, काय बरं बिरड होतं की काय? हा, थोडा आजारी होतो मी. तसं विशेष काय नाही, थोडा ताप होता, त्यामुळे वीकनेस आला एवढंच. काका, तुम्ही केव्हा आलात? कुठून? अहो, मी इंदुलकरांकडून. हा, त्याला खूप दिवस झाले. नीलाताईंचं पत्र आलंय मला. त्यांच्या पत्रावरून असं दिसतंय की प्रतापरावांच्या वरचे सगळे आक्षेप चुकीचे होते. हो, त्या मुलीच्या आईचं पत्र आलं होतं मला. त्या पत्रात तिने प्रतापरावांची प्रशंसा केलेली आहे. म्हणजे शुभाचं लग्न आता प्रतापरावांशीच होणार आहे नक्की? हो, अगदी नक्की.
मुहूर्त कधी आहे ते मला माहिती नाही, पण लवकरच कळेल. वर्तमानपत्रात जाहिरात देणारच आहोत. काका मला माहिती आहे लग्नासंबंधी काही विचारायचा माझा अधिकार नाही. मी परकाच. मी आपला चार चौघांसारखा पेपरमधल्या निमंत्रणाची वाट पाहत बसेल. मी जायच्या आत होईल ना लग्न? तुम्ही जायच्या आहात म्हणजे? मी फ्रान्सला चाललोय. अभिनंदन. काय नोकरीसाठी की फिरायला? नोकरीसाठी. फिरायला आम्ही कसले जाणार? नीलाताईंच्या शब्दामुळे मला पॅरिसमध्ये काही दिवसांसाठी नोकरी मिळाली. फार मोठ्या मनाची माणसं आहेत ती. मी ना नात्याचा ना गोत्याचा, पण माझ्यासाठी शब्द टाकला त्यांनी. हो, तशी आमची नीलाताई फार मोठ्या अंतःकरणाची आहे. कोणाच्याही मदतीला धावून जाते ती. हा, तुमची राहण्याची व्यवस्था वगैरे झाली की नाही? आणि कधी निघता तुम्ही? निघतोय 8-10 दिवसात. बाकी सगळं झालंय, व्हिसा वगैरे. फक्त तिकीट कन्फर्म व्हायचं राहिलं. बर, चलतो मी. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. इंदुलकरांच्याकडे गेलात तर सगळ्यांना नमस्कार सांगा माझा. ओके, बाय. मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिविस्तूयमानस्य तत्तेर्भवतु मंगलम. सुमुहूर्त सावधान. मला वाटतं प्रत्येक लग्नामध्ये हा एक सीन हवाच. चलायचं? अरे हो, नीला, हेमाची काही बातमी कळली का? म्हणजे ठाव ठिकाणा कुठे आहे काही कळलं का? नाही, काही नाही. त्या ड्रॉइंग मास्टरचं काही पत्र वगैरे, ती त्याला भेटल्याबद्दलचं वगैरे नाही. कशाला दुसऱ्यांचा विचार करता? आता तुमच्यावर शुभ येते. किती काळजी घ्या. नाही, तसं नाही आहे मिस्टर बेलवलकर, तसं नाही आहे. त्या मुलीची मला काळजी वाटतं एवढ्या करता की ती या लांडग्यांच्या दुनियेत एकटी आहे. कधी कधी मला इतका संताप येतो माझाच. तिची काळजी घेणारं कोणी नाही आहे बेलवलकर सर. तिला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये टाकली असती म्हणजे मग मी निश्चिंत मनाने प्रवासाला निघालो असतो. तुम्ही निश्चिंतपणेच निघा. बोल, जे काही घडेल त्याला सामोरं द्यायचं. चल चलो. आता आपली पुन्हा भेट आम्ही परत येऊ तेव्हा आमच्या घरी.